उबाटाचे विलास शिंदे यांनी शिवसेनामध्ये पक्षप्रवेश केलेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आणि या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी दाखल पक्षप्रवेश झाला। आपण विलास शिंदे यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुम्ही आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनामध्ये पक्षप्रवेश, नेमकं असं काय घडलं, तुम्हाला असं वाटलं की शिवसेनामध्ये यावं? शिवसेना सैनिकच आहे ना, मी शिवसैनिक कुठे जाणार आहे? ज्या शिवसेनेला न्यायालयाने मान्यता दिलेली आहे, ज्या शिवसेनेला लोकांनी स्वीकारलेलं आहे, ते नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। आणि ती मूळ शिवसेना म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या विचाराची शिवसेना। तिचे शिवसेनेचे प्रमुख नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, जे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचे एकमेव बंधू आहेत। आणि मग आमच्यासारखा जो शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारात शिवसैनिक आहे, तो इतर राहू शकत नाही। आणि मग आपण जर मागील काळात जर बघितलं तर 30 वर्षापासून आम्ही संघटनेत, आम्ही कुठल्या पक्षातून नाही आलेले, आम्ही कुठल्या पक्षात प्रवेश नाही करते। पण आता आम्हाला खरं आमचे डोळे उघडले तर 30 वर्ष आम्ही काय केलं आणि ज्या शिवसेनेसाठी आम्ही करतोय, आम्ही लढतोय, तिथं आमचा काय सन्मान आहे। परंतु खऱ्या अर्थानं सन्मान आणि कामाचं जर मूल्यमापन करायचं असेल तर ते फक्त एकच व्यक्ती करू शकते, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। आणि आम्ही आमच्या घरात परत आलेलो आहे। ज्या पद्धतीने बाळासाहेबांचा पण देखील प्रेम होता नाशिकवरती, तुमचे देखील जवळचे होते, आणि ज्या पद्धतीने तुम्ही पुढे येणारे स्वराज्य संस्थे निवडणूक आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कार्य करणार? असे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम, आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असलेले काम एकनाथ शिंदे साहेब करतात। त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये, आज ट्रेलर आहे हो, येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असेल, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हा धनुष्यबाण दिसेल आणि भगवा दिसेल। आणि महायुतीचा त्या ठिकाणी जसं साहेब आदेश देतील, एकनाथ शिंदे साहेब जसा आदेश देतील, त्या पद्धतीने आम्ही सगळ्याच जण शिवसैनिक जोमाने काम करू आणि आम्ही यश संपादन करून भगवा फडकू। आपल्या बरोबर खासदार नरेश म्हस्के त्यांनी देखील एक भाष्य केला होता काही महिन्यापूर्वी की जे लोक जे मोर्चेमध्ये दिसते किंवा जे भाषणामध्ये दिसतात ते लोक आमच्या संपर्कामध्ये, आणि आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के देखील आहे। सर, तुम्ही एक भाष्य केला होता ज्यावेळी 6 एप्रिलला ज्यावेळी उबाटाचा मेळावा होता, त्याच दिवशी मी भाष्य केलं होतं की या शेवटचा फोटो काढून घ्या, त्यातले 80% लोक तुम्हाला सोडून जाणार आहेत। आणि आज ती भविष्यवाणी खरी ठरते। AI टेक्नॉलॉजीच्या आधारे बाळासाहेबांचा नकली आवाज काढून एकनाथ शिंदे साहेबांवरती जी टीका केली होती, बाळासाहेबांनी हा प्रसाद त्यांना दिलेला आहे। तुमच्यावरही देखील टीका करण्यात आली होती, तुम्ही जे भाष्य केलं होतं म्हणजे की विलास शिंदे येणार म्हणजे असं, हे बघा, भविष्यवाणी होती। एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो विश्वास आहे, नेतृत्वाचा जो विश्वास आहे, आज विलास शिंदेसारखे कार्यकर्ते सुरुवातीपासून आम्ही शिवसेनेत काम करतोय, आज ही मंडळी पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते, याचा आम्हाला आनंद आहे। शेवटच्या सुधाकर बडगुजर नंतर आता विलास शिंदे देखील नाशिक मधून आलेले, कशा पद्धतीने शिवसेनाची ताकद त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते? हे बघा, सुधाकर बडगुजर भाजपात गेलेले आहेत, अजय बोरस्ते असतील, विलास शिंदे असतील, ही सर्व मंडळी काम करणारी मंडळी आहेत आणि ही पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करायला एकत्र आलेली आहे। हे होते खासदार नरेश म्हस्के, त्यांनी सांगितलं की शिवसेनामध्ये त्यांचा पुन्हा प्रवेश झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या नाशिकमध्ये जे काही निवडणूक असेल त्याच्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनाचा देखील भगवा पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।